परभणी मराठवाड्यातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ. तसं पाहिलं तर परभणी हा मराठवाड्यातील शिवसेनेचा बालेकिल्लाही आहे असं म्हणता येऊ शकतं. परभणीत शिवसेनेची कायम एकाती सत्ता राहिली आहे. 2014 आणि 2019ला या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती होती, कुणी मैदान मारलं, कुणी कुणाचा पराभव केला, कसा पराभव झाला, 2024 मध्ये कोण बाजी मारणार, कसा आहे परभणी लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास आणि राजकीय भूगोल, हेच सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय 7/12 लोकसभेचा. आता थेट परभणी लोकसभेचा भूगोल नेमका कसा आहे ते पाहूया. परभणी मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो. यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. ते कोणते पाहूयात. परभणी मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी, परतूर, घनसावंगी हे विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यामध्ये परतूर आणि घनसावंगी हे जालन्यातून येतात. आता 2014 मध्ये परभणी लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि 2019 मध्ये कोण जिंकलं आणि किती मतांनी जिंकलं यावर सुद्धा एक नजर टाकूयात. 2014चा डेटा जर आपण पाहिला तर शिवसेनेच्या संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. थेट आकडेच पाहिले तर फरक 4.5 लाखापेक्षा जास्तचा होता असं दिसतं. त्यामुळे 2014 साली शिवसेनेच्या उमेदवाराने वन साइडेड परभणीत विजय मिळवला होता असं म्हणता येऊ शकेल. पण 2019ला काय झालं होतं तेही पाहूयात. 2019 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की संजय जाधव यांनी सलग दुसऱ्यांदा परभणी लोकसभेचं मैदान मारलं होतं. पण 2019 मध्ये संजय जाधवांच्या मतांची आकडेवारी आणि त्यांच्या मतांचं मार्जिन कमी झाल्याचं समजतं. कारण या निवडणुकीत अनेक मतं विभागली गेल्यामुळे जाधवांचं मार्जिन घटलं. असं असलं तरी परभणीचा गड राखण्यात मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला यश आलं होतं. मागच्या 2 लोकसभा निवडणुकांवरून आपल्या असं लक्षात येतं की दोन्ही वेळेस परभणीत संजय जाधवांचा दबदबा आहे. दोन्ही वेळेस राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी परभणीमध्ये चांगलीच लढत दिली, पण दोन्ही वेळेस तिकडे राष्ट्रवादीचा पराभव झाला. परभणी लोकसभा मतदारसंघात 2014 पासून तेव्हाच्या शिवसेनेचं आणि आताच्या ठाकरे गटाचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळतं. कारण संजय जाधव हे आधी 2 वेळेस आमदार राहिलेले आहेत. नंतर 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. 2019 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आपला गड कायम राखल्याचं दिसलं. आणि आता मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतं पडली आहेत त्याचाही डेटा बघूयात. या डेटामधून एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. ती कोणती ते सांगतोच, पण त्याआधी जरा हा डेटा बघा. 2014 मध्ये एकट्या शिवसेनेला तब्बल 49% मतं परभणीत मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर 2 वर राहिलाय. त्यांची काही मतं बहुजन समाजवादी पक्षाला पडली, तर 2019 मध्ये शिवसेनेचं मतदान काही प्रमाणात कमी झालं. राष्ट्रवादीच्या मतांचं प्रमाण 2014च्या तुलनेत 1% वाढलंय. शिवाय वंचितने परभणीमध्ये 12% मतं 2019च्या लोकसभेमध्ये काढली. म्हणजेच काय, तर वंचित फॅक्टर परभणीमध्ये दिसतो. पण आता परभणीमध्ये नेमकी काय सिच्युएशन आहे, परभणी लोकसभा मतदारसंघात आता कुणाचे किती आमदार आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर कोण कोणत्या गटात आहे, कुणाची किती ताकद आहे, त्यावर ही एक नजर टाकूया. गेल्या 2 लोकसभांमधून परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं जरी अधोरेखित होत असलं तरी सध्याच्या घडीला परभणी लोकसभा मतदारसंघात कुणाचे किती आमदार आहेत हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. या आकडेवारीमध्ये भाजपचं स्थान अव्वल ठरतं. परभणी लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 2 जागी भाजपचे आमदार आहेत, तर शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांचा प्रत्येकी एक आमदार असल्याचं आपल्याला दिसतं. एनडीए विरुद्ध इंडिया असा विचार केला तर परभणीत इंडिया आघाडीची ताकद जरा जास्त दिसते. आता काही बेसिक प्रश्नांची उत्तरंही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं काय बघूया. परभणीतला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2014 साली तरी नव्हता आणि 2019 मध्येही नव्हता. प्रश्न क्रमांक 2, परभणीचा खासदार दुसऱ्यांदा निवडून आला होता की पहिल्यांदा? संजय जाधव हे 2014ला आणि 2019ला पण निवडून आले. म्हणजेच काय, तर ते दोन्ही वेळेला खासदार म्हणून निवडून आले. शिवाय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या आधी ते 2 वेळेस आमदार सुद्धा होते. आता युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला या सगळ्याचा फायदा आहे की तोटा आहे? तर नक्कीच महाविकास आघाडीला फायदा होईल असं
सध्याच्या आकडेवारीवरनं तरी दिसतंय. 2014 आणि 2019 मध्ये हा प्रश्न उपस्थित नव्हता, पण 2024च्या निवडणुकीचा विचार करता ठाकरे गटाचं पारडं परभणीत जड दिसतं. कारण संजय जाधव 2014 मध्ये शिवसेनेकडून लढले होते आणि 2019 मध्ये सुद्धा त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि आता ते ठाकरे गटाचे एकनिष्ठ आहेत. त्यामुळे परभणीचंही राजकारण इंटरेस्टिंग झालंय. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या लढतीत कोण वरचढ ठरतं हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या सर्व प्रश्नांचा विचार करता 2014 मध्ये परभणीची समीकरणं वेगळी होती आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर समीकरणं वेगळी झाली आहेत. ज्यावेळेस शिवसेनेचे 2 गट पडले त्यावेळेस संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी आपण एकनिष्ठ राहणार आहोत, त्यांच्या सोबत राहणार आहोत असं स्पष्ट केलं. पण याचा फायदा ठाकरे गटाला परभणीमध्ये होईल का? त्यासाठी आणखी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तो प्रश्न काय? तर पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातील समीकरणं चांगलीच बदलली आहेत. शिवसेनेतील अनेक नेत्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. दरम्यान संजय जाधव यांना 2024 साठी सुद्धा ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. आता शिवसेना 40 वर्षांचा गड यंदाही शाबूत ठेवेल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर भाजपने परभणीतील जागेवरती दावा केल्यानं शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांचं काय? असाही प्रश्न आहेच. मराठवाड्याचा महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या परभणीत नेमकं 2024ला वारं बदलेल की ठाकरे गटाचा झेंडा पुन्हा फडकेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.